शुभ सकाळ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे मनापासून हृदयातून आभारी. दिवसाची सुरुवात आज खूप लेट झालेली आहे, म्हणजे 1 तास मी लेट उठलेले आहे. त्याचं पण कारण सांगेन. आणि सकाळी बघा चिक्यानं मला बघितलं की पळत आला. चिक्या एवढं प्रेम करतो ना की कुठंही असू दे लगेच पळत येतो. आता मी झाडेपर्यंत तो मला बघत होता कशी झाडते काय झाडते, आणि आधीमध्ये सुद्धा त्याला मनात येईल तेव्हा त्याची इच्छा होईल तेव्हा तो यायचा, माया करून घ्यायचा. बघा, असो मुक्या प्राण्यांना काय पाहिजे हो, त्यांना काय आपलं कुठलंच काय नको. 2 टाईमचं फक्त जेवण, योग्य काळजी घ्या आणि भरभरून त्यांना प्रेम द्या. माणसागत त्याची कुठलीच अपेक्षा नाही. माणसाची आज एक अपेक्षा केली तर उद्या त्याचं दुसरंच असतं, परवा तिसरंच असतं, आणि सगळं करून तो वेळेनुसार पलटी पण मारतो. पण प्राण्यांचं तसं नाही. एकदम निष्पाप आणि निस्वार्थी मी म्हणेल तर प्राणी आहे. आणि लोक म्हणतात, प्राण्यालाच म्हणतात, नावं ठेवतात, हिंस्र आहेत, आपल्याला धोका आहे. खरा धोका तर माणसांपासून आहे. कारण आता दुनियामध्ये जे काय घडतंय ना, ते शक्यतो माणसांमुळे जास्तीत जास्त घडते. असं बाहेरची आवरावर वगैरे केली. काय झालं की बघा, तुम्हाला पापड वगैरे मी शेअर केले आणि पापड भरपूर प्रमाणात खाण्यात आले. त्यामुळे घसा जो आहे ना, तो पूर्णपणे असं पॅक झाला. मला, किट्टोला आणि आर्यनला तिघांना पण आम्हाला गिळायचा प्रॉब्लेम झाला. असं म्हणजे पूर्ण दुखायला लागलं. थोडंसं सर्दी जाणवली, छाती भरल्यागत वगैरे जाणवली. लगेच रात्री गोळ्या घेतल्या, झोपलो. मग सकाळी थोडंसं कवर झालेलं आहे. अन्यथा अजून पण थोडंसं आहे. आवाजाचा जो बदल आहे तो तुम्हाला जाणवत असेल. असं माझे रेग्युलर सुरुवात म्हणजे काय तर अंगणापासून. काय सकाळी झोपेतून उठलं की पहिला ना मला दार स्वच्छ लागतं. मग त्या दारामध्ये जास्त जर घाण असेल तर मग एवढं इरिटेट होते की असं वाटतं की सगळं घर घाण आहे. घरामध्ये स्वच्छता असली तरी पण वाटत नाही आहे. आणि आज ना मला धुवून काढायचं होतं. आता इथं जवळजवळ मी 4-5 दिवसातून सध्या धुत आहे, कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे ना, की बाबा पाण्याचा प्रॉब्लेम वगैरे नको म्हणून. आणि त्यात झाडांना ज्या दिवशी मला पाणी घालायचं असतं त्याच वेळेला शक्यतो मी अंगण वगैरे धुते. आणि झाडांना पाणी आता सध्या तर बाहेरच्या बघायला गेलं, जमिनीतले आहेत त्यांना रोज दिलं जातं, पण जे कुंड्यातले आहेत ना आतल्या साईडला, ते सावलीमध्ये आहेत, त्यांना एवढं काही जास्त गरज लागत नाही. क्रासूला जो कडेला दिसत आहे ना लावलेला, त्याला मात्र पाणी रेग्युलर अजिबात चालत नाही आहे. कमीत कमी 4 दिवसातून एकदा पाणी घालायचं. तुमचा क्रासूला पिवळा पडत असेल किंवा त्याला व्यवस्थित फूट येत नसेल, हिरवं राहत नसेल, तर लक्षात ठेवा की त्याला पाणी जास्त होतं आहे. कारण तो जेड प्लांटमध्ये येतो आणि त्याला ना एकदम लिमिटेड म्हणजे पाणी, म्हणजे त्याने खूप नाजूक जात असते. आता बाहेरचं सगळं आवरलं. आता इथून पुढं मग स्वयंपाक वगैरे सगळ्याला सुरुवात होणार. गेट ओढून घेतलं, कारण ओला असलं की मग लगेच सगळी जत्रा पळत येते आणि मग पुन्हा आणि सगळं घाण करते. त्यामुळं कोरडं होईपर्यंत मी गेट लावून टाकलं आणि थोड्या वेळानं म्हणलं फुलं वगैरे तोडूया. बघते तर काय, सोनचाफा लावलेला. खूप इच्छा होती की याला फूल यावं, आणि आता कळ्या लागलेल्या आहेत. प्रत्येक ठापीला एक कळी आलेली आहे. खूप बरं वाटलं की बाबा हे छोटंसं आहे खरं. चला, जास्वंदीला फुलं भरपूर आले, सगळं झाले, पण याच्यावरती 3 सरडे आहेत. आणि मला खरं सांगते, मला फुलं तोडायची म्हणजे खूप भीती वाटते. मी पहिला चेक करून घेते बाबा कुठं आहे, काय आहे. कारण कुठे त्याला चुकून हात लावला आणि आपल्याला काय धरलं तर काय करायचं. त्याचं म्हणणं काय, प्रेम करा माझ्यावर, सोड म्हणतंय म्हणून तर तसा उभारलाय. बघितलं कसा उभारलाय गरीब गाय. टॅग जर्शी काय म्हणतात याला. तर आज स्वयंपाकामध्ये बनवणार होते मस्त असे सांडगे. कुठले? आपले भाजीचे सांडगे. त्या रेसिपी मी म्हणजे पूर्वीसुद्धा खूप वेळा शेअर केलेल्या आहेत. दही लावलेलं होतं आणि दही थोडंसं पातळ लागलेलं होतं. मला पाहिजे तसं दही लागलं नाही. काय कोणास ठाऊक, भांड्याचा कदाचित परिणाम असू शकतो, किंवा दूध गरम थंड. कारण ते व्यवस्थित जर असेल दूध कोमट वगैरे तर ठीक आहे. एकदम गरममध्ये पण टाकलं तर असं फुटल्यागत होतं, आणि थंडमध्ये तर मग व्यवस्थित तर लागतच नाही आहे. आणि मला खूप दिवस म्हणते किट्टो की मम्मी मला श्रीखंड घरचं खायचं आहे, तू कर कर कर. मग आज तेवढ्यासाठी ते जे दही आहे म्हटलं चला लागलेलं आहे पाण्यागत, तर आपण काय करूया की तिला श्रीखंड बनवूया. म्हणून मग मी त्याच्यासाठी काढलं. हा गूळ घेतला फोडायला. देशीमधला आहे किंवा ब्राऊन कलर आहे, चांगला आहे, पण काही केल्यानं कट होत नव्हतं. शेवटी दादाला म्हटलं थोडासा मला चिरून द्या, कारण गुळाचा बनवायचा होता चहा. साखर संपलेली आहे. तुम्ही चला आता परवा तर किराणा आणला ना, आता लगेच कशी काय म्हणते. तर त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं ना की ठराविक गोष्टी आणलेल्या नव्हत्या, त्यामुळे मग आता ते धान्य वगैरे सगळं आणताना त्याच्याबरोबर साखर आणायची होईल. म्हटलं चला गुळाचा चहा पिलेला सगळ्यात बेस्ट आहे. कॉटनच्या कपड्यामध्ये व्यवस्थित मी बांधला. आता हे असंच ठेवायचं 12 तास. पाणी पूर्ण निचरतं आणि मग जो काय आपल्याला मिळतो ना तो प्रॉपर चक्का मिळतो. आणि त्याचं म्हणजे श्रीखंड, आम्रखंड, भरपूर सारं फ्रूटखंड मिळतं, आपल्याला जसं काय पाहिजे तसं.
गुळाचा चहा फुटत नाही का ज्या ताईंनी कमेंट केलं ते त्यांच्यासाठी सांगते की बघा मी किंचित अगदी चिमूटभर सोडा टाकलेला आहे. सोडा टाकायचा आणि मग दूध ओतायचं, चहा फुटत नाही आहे. जर तुम्ही असंच टाकलं तर गुळाचा चहा फुटला जातो. रोस्टेड मकाना जो बनवते ना, तर त्याच्यासाठी आज मी तूप वापरलेलं आहे आणि थोडंसं जास्त तूप वापरलं. तेलापेक्षा तूप जर टाकलं तर स्वाद खूप छान येतो खाणाऱ्यांचा. तर आज थोडंसं असं तिखट करणार आहे. म्हणजे रेग्युलर मी नमकीनमध्ये करते ना, तर तसं नाही, आज तिखट टाकणार आहे. चाट मसाला जर असेल तर तो पण टाका, चव खूप छान येते. म्हणजे थोडंसं तिखट, थोडंसं आंबट असं छान वाटतं. आणि मखाना जो आहे तो आपल्या हेल्थसाठी खूप बेस्ट आहे. खूप म्हणजे खूप बेस्ट आहे. आणि मखाना म्हणजे काही जणांनी मला विचारलेले काय असतं काय नाही, कमळांच्या बियापासून बनवलेलं असतं. आता ते तुम्ही यूट्यूबला वगैरे सर्च करा, तुम्हाला माहिती मिळेल. पण शरीरासाठी तर चांगलंच आहे. आणि हे जर मी करून ठेवलं तर ज्याला कुणाला मधी आधी जरी भूक लागली तरी ते त्यातलं घेऊन खातात. आज ना आता श्रीखंडाला दही काढल्यामुळे संध्याकाळच्याला दही नव्हतं, म्हणून मी काय केलं की मग थोडं म्हशीच्या दुधाचं दुसरं दही लावून घेतलं. काय विक्री करायची? याच्यानंतर मी देवपूजा करून घेतलेली आहे, कारण थोडासा वेळ असेल स्वयंपाकानंतर तर मग देवपूजेला हात घालते. आज बाथरूम वगैरे जे काय क्लीन करायचं काम होतं ते काही केलेलं नाही. ते म्हणलं आता दुपारच्या पुढं करायचं, कारण माझं सकाळचं ते काम असतं ना. तर आज लेट झाला होता 1 तास, दादांना पण उशीर व्हायला नको, किट्टू पण तशीच जायला नको, म्हणून ते कामं ठेवली आणि पहिलाही केलं. असा छोटा चमचा ठेवला आहे मी. ते एक एक जर घेतलं तर आता आम्ही 4 जण आहेत, तर आम्ही 4 जणाला त्या हिशोबानं मी मोजून घेते. शक्यतो नाश्त्याचा असो काही असू दे, पोहे जसं मुठीवर मोजतो ना तसं ह्याला पण एखादा चमचा ठेवला तर आपल्याला माप जे आहे ते कळून जातं. आज ना इसेन्स टाकून मी परवा बॉटल एक अशी टाकलेली दाखवली होती. मला वाटलं माहीत असेल, कारण बऱ्याच जरी माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात. नवीन ताई होते त्यांच्या कमेंट होत्या की ते काय टाकलं, कसली बॉटल होती वगैरे सांग. तर ते इसेन्स असतं, मिळतं. आणि जसं आपण वेलची पावडर वगैरे स्वादासाठी टाकतो तसं ते पण सुद्धा आपण टाकू शकतो. बरं, काल ना काही कमेंटबद्दल मी बोलेन. ज्या ताईंना मी प्रश्न विचारले त्या ताईंनी खूप छान पद्धतीनं उत्तरं दिली किंवा खूप छान पद्धतीने समजावून सांगितले की ताई ह्याला असं नव्हे, असं म्हणतात, सोनाली असं आहे तसं आहे, हे असं करतात तसं करतात. त्यांचे खूप मनापासून आभारी की मला एखादी गोष्ट नाही कळली, मी तुम्हाला शेअर केली तर त्यांनी व्यवस्थित बोलल्या, त्यासाठी मनापासून तुमचे आभारी. पण काही जणी अशा होत्या दोघी तिघींना की काय सांगू तुम्हाला, त्या कमेंट वाचल्या की डोकंच फिरलेलं होतं माझं. तर कारण का मी त्याचं उत्तर दिलंय पुढं, व्हिडिओ त्यांनी बघितलाच नाही आहे पूर्ण, फक्त मला माहीत नाही म्हणलं की त्यांनी ट्रिगर करायला सुरुवात केली अशा पद्धतीने की त्याला ते अर्थच नव्हता. बघा, आता नाचणीला नागली म्हणतात, मला माहीत नव्हतं. जसं की माझ्या गावाकडच्या लोकांना जर म्हणलं की बाबा हे खाऊच्या पानाला आम्ही नागवेलीचं पान म्हणतो, तर ते नागवेली म्हणजे काय म्हणतात का, तर तिथं फक्त खाऊचंच पान हा शब्द वापरला जातो गावी. नागवेली म्हणजे नाही, काही ठिकाणी त्या झाडाला नागवेली म्हणतात, पण आमच्या तिकडे खाऊचं पान म्हणतात. मग आता त्यांना म्हणायला पाहिजे का हे तुम्हाला कसं माहीत नाही. आता नाचणी मला कळणार नाही हे तर शक्यच नाही, कारण मी नाचणी सत्व रोज बनवते. दुसरी गोष्ट, जे बिरड्या का काय ते बोलले नाही बनवत, माहीत नाही आहे. बघा, प्रत्येक गोष्ट यूट्यूबला सर्च करा, मिळते. मग मी असं करायला पाहिजे होतं का की बॉक्स फोडून पहिला सगळे पदार्थ बघून मला जे माहीत नाही ते मग मी यूट्यूबला सर्च करायला पाहिजे होते आणि मग मी तुम्हाला मला सगळं माहिती आहे असं दाखवायला पाहिजे होतं का. रियालिटी आहे आपल्या व्हिडिओमध्ये, जे दैनंदिन किंवा जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं रुटीन असतं, ज्याच्यामध्ये कुठलाही फिल्मीपणा नाही, स्क्रिप्ट नाही, काही नाही, जे जसं आहे तसं रुटीन असतं. बॉक्स फोडलं, माझ्यासमोर जे निघालं ते मी शेअर केलं तुम्हाला. का, तर मला आहे ते रिअल दाखवायचं होतं आणि जे माहीत नाही ते मी तुम्हाला सांगले. याचा अर्थ असा नाही की मला सगळेच पदार्थ माहीत नाहीत. माझ्या माहेरी सिरियसली सांगते, यातले ठराविक पदार्थ तर माझ्या आजीलासुद्धा माहीत नसणार आहेत, आईलासुद्धा माहीत नसणार आहेत, कारण ज्या त्या गावच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. पण तुम्हाला खरं सांगते की तुम्ही कधीही तुम्ही कमेंट करा, तुमचा तो अधिकार आहे. तो अधिकार कोणीच म्हणजे काढून घेणार नाही आहे कमेंट करण्याचा, कारण व्हिडिओ बघता, प्रेम देता, तर साहजिक आहे तुम्हाला कमेंट करून तुमचे मुद्दे मांडायचा सुद्धा अधिकार आहे. पण जर एखाद्याला एखादी गोष्ट माहीत नसेल तर त्याला तिथं कुठल्याही भाषेत बोलणं पण चुकीचं आहे. कारण जसं की तुम्ही पण भरपूर वेळा मला कमेंट केलेल्या आहेत की ह्या घराच्या वास्तुशांतीच्या वेळेला एखादी पूजा केली तर ताई आमच्याकडे नसतं, आमच्याकडे अशी पद्धत नाही. आज जसं सागरने JCB वगैरे आणल्यानंतर मी गारवा वगैरे केला. खूप साऱ्या जणींनी कमेंट केलं, गारवा म्हणजे काय असतो ताई, हे आम्ही पहिल्यांदाच बघतोय. केळीचं डोहाळं जेवण आम्ही केलेलं पाहिलं. काही जणी म्हणल्या की हो आमच्याकडे करतात, काही जणी नाही म्हणल्या. तसंच आहे, फक्त सांगणं तुम्हाला एवढंच आहे बघा की व्यवस्थित बोलत जावा, जेणेकरून बाबा समोरच्यालाही ते मनावरती थोडंसं असं वाईट परिणाम होऊ नये. ऐका ना, शिरा बघा ना, शिरा कसा झाला.
मखाना आणि शिरा एकत्र खाऊन कुठली टेस्ट कळणार? गुळवाल डिशेस टाकले हां, तुम्हाला बरं इसेन्स कळतं न बघता. स्मेल येतोय. कोणतं डिशेस? चांगलं आहे ना? नाही इसेन्स चांगलं आहे. हे हो संत्री ऑरेंज इसेन्स दिदीला लय आवडलं. मला म्हणली मला आल्यानंतर थोडं ठेव. दादाला डबा दिला आणि मी नाश्ता घेतला आहे. कारण मग कसं आहे ना की आपलं पण खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, नाही तर पाय दुख कुठं काय दुख असं होते. मी आता तेच करते. डबा गेला की ज्या काय पुढच्या चपात्या आहेत त्या तशाच ठेवते. आता 2 चपात्या तेवढ्या करून दिलेल्या आहेत, तसंच ठेवले. कारण आरू 12पर्यंत माघारी येतोय, किट्टू पण तेवढ्या वेळात माघारी त्या. मग आता नाश्ता करून गेलेले असते ती, त्यामुळं ओके होते, गडबड काही नाही आहे. आणि राहिली गोष्ट डॉगिंगचं तर अजून टायमिंग व्हायचं. मस्त झालं शिरा. तुम्हाला ना चष्म्याचे वन पडलेत बघा. इथं असं पांढरा पट्टा, इथं पांढरा पट्टा, नाकावर पांढरा पट्टा. म्हणून मला चष्मा आवडत नाहीये. म्हातारा पूर्ण होईपर्यंत ना चेहरा पूर्ण चष्मा होत्या. 1 आणि 2 नाही. येडं बडबडते. रात्री कशी दिदीनं हॅलो ॲम्ब्युलन्स आमच्या ते येडा आले घेऊन जावा. तर आता नाश्ता वगैरे करून दादा निघाले त्यांच्या कामावरती. आरूला म्हटलं लाव बाबा गंगो लाव, वरचं तर काम छान करते. कारण का डीपली कचरा काढण्यापेक्षा ही आपलं वरचं काढून घेते व्यवस्थित. मग मला नंतर एक सिंपल झाडू मारला तरी चालतो. मग तो म्हणत होता की तुला मी शिकवतो. मग तो मला शिकवत होता की सुरुवातीला असं प्रेस करायचं, मग त्यातनं यात जायचं, यातनं त्यात जायचं, मग कुठलं कसं लावायचं, मॅप कसा लावायचा, हा घराचा नकाशा आहे तर बाबा आता सध्या मशीन कुठं आहे, तुला कुठला एरिया लावायचा असेल तर कसं करायचं. या गोष्टी त्याच्याकडून थोड्याशा घेतल्या समजवून, पण ते लगेच काय माझ्या डोक्यात घुसलं नाही. पण जर ते शिकू शकतात तर आपण पण शिकू शकतो ना, म्हणून मग लवकरच हे पण शिकेन. चला व्हिडिओचा एंड करते. आजचा व्हिडिओ छोटासा आला, क्षमा असावी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.